नाही नाही, तू यशोधरा नाहीस, तू भूत आहेस, तू भूत आहेस. नाही, तू यशोधरा असू शकत नाहीस. तू जिवंत असू शकत नाहीस, कारण मी तुला मारले. शकुंतला मूर्ख आहे. यशोधरेला मीच मारला म्हणून सरळ सरळ कबुली देऊन टाकली या बाईने. काय म्हणालीस तू आता? काय म्हणालीस तू आता? तू माझ्या मनाला मारून टाकलंस. मारून टाकलंस त्यांना. आय हेट यू, आय हेट यू. या शकुंतला डोंगरेनेच सासूबाईंना म्हणजेच यशोधरा सरनाईकांना मारलंय. जे काय घडलं होतं तुमच्यात ते आता सगळं सांगणार आहे मी. या दोघींमध्येही पाड्याच्या जमिनीवरून आणि काही पेपर्सवरून खूप प्रॉब्लेम्स होते. श्रेयस, त्यावेळी मी तुला काही सांगितलं नाही कारण तुझी मानसिक अवस्था काही ठीक नव्हती. तू आजारी होतास. मला तुला कुठल्याही पद्धतीचा ताण होऊ द्यायचा नव्हता. पण आता सगळं खरं सांगणार आहे मी. एकदा या दोघींमध्ये पाड्यावरच्या जमिनीवरून काही पेपर्स साइन होणार होते आणि त्याच दिवशी दोघींनी एकमेकींना शह देण्याचा प्रयत्न केला कारण दोघींनाही असं वाटत होतं की फक्त मीच जिंकावं. पण या सगळ्यात शकुंतला आत्यांकडून एक खूप मोठी चूक झाली. त्यांनी माझ्या पाड्यातली जमीन तर विकत घेतली पण माझ्या पाड्यातल्याच माणसांना त्याचा मोबदलाच दिला नाही. पण हे इतकं सगळं चुकीचं करून सुद्धा त्यांनी काय केलं माहितीये, खूप शिताफीने, की हे सगळं यशोधरा सरनाईकांनी केलंय असं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं केलं. मला सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसला म्हणून मी जाब विचारायला इथे या सरनाईकांच्या घरात आले होते. मी खूप आरडाओरडा केला, यशोधरा सरनाईकांना जाब विचारला आणि हे सगळं श्रावणीने रेकॉर्ड केलं होतं कारण ती माझ्या विरोधात होती. हो भाऊजी, हे सगळं खरं आहे. मग या सगळ्याचा फायदा शकुंतला आत्यांनी घेतला आणि यशोधरा सरनाईकांना मी मारलंय असा आरोप माझ्या कपाळी लावून मोकळा झाला. या सगळ्यावर तुमच्या सगळ्यांचा सुद्धा विश्वास बसला आणि मला काही महिने जेलमध्ये ठेवण्यात आलं.
पण हे सगळं मी नाही श्रेयस, या शकुंतला डोंगरेने केलं होतं. कारण त्यांना यशोधरा सरनाईकांना संपवून त्यांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची होती. पण त्यांच्या या सगळ्या प्लॅनमध्ये खूप मोठा अडथळा आला. शकुंतला आत्या हे विसरल्या की गेल्या खूप वर्षांपासून संजय मामा सासूबाईंबरोबर काम करताय. संजय मामा, बाहेर याल का प्लीज? ताराच्या एका महत्त्वाच्या कामासाठी मला बाहेर जावं लागलं. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. पण आता ताराने जे काही सांगितलंय ते सगळं खरंय आणि ह्या गोष्टीचा मी स्वतः आय विटनेस आहे. आई, अरविंद, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. हे खरं नाहीये. ही तारा ना खोटं बोलते. तिनेच हल्ला केला होता यशोधरावरती. ती जिवंत आहे ना, ती कोमात आहे. ती बरी झाल्यानंतर सगळं सत्य सांगेल तुम्हाला. हे खरं नाहीये, हे खरं नाहीये. ही तारा खोटं बोलते, माझ्यावर आरोप करते ती. माझा ऐका. अगं कोणाला खोटं सांगतेस तू? आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस ना तूच आमच्या मम्मांना मारून टाकलंयस म्हणून. माफ करा मला, प्लीज मला माफ करा. सासूबाई जिवंत आहेत ते असं मी सांगितलं तुम्हा सगळ्यांना, पण त्या काही महिने कोमात होत्या आणि नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रेयस, हे सगळं मी तुम्हाला खोटं सांगितलं कारण तुम्ही सगळे दुःखात हरवून जाऊ नये म्हणून मी हे सांगितलं नाही. पण तारा, तू तर मला कित्येक वेळेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होतीस यशोधरेची भेट घडवून आणण्यासाठी. आजी, ते सगळं नाटक होतं. मी कधीच तुम्हाला सासूबाईंचा चेहरा दाखवला नाही कारण त्या या जगात नव्हत्याच. मी मुद्दाम तसं घडवून आणलं कारण सासूबाई जिवंत आहेत हा धाक कायम ठेवायचा होता मला. पण या नीच माणसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. तिथेही त्यांना सोडलं नाही. या दोघांनी सरनाईकांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करू नये आणि हे घर रस्त्यावर आणू नये म्हणून मी हे नाटक कंटिन्यू केलं होतं आजी. हे तर सगळं माझ्या विरोधात चाललंय. श्रेयस, ही तारा आहे ना मला विलन करण्याचा प्रयत्न करते. हे बघ, मी इथे आले ना त्याचं कारण खूप वेगळं आहे रे बाळा. माझ्यावर झालेल्या अन्यायाचं निराकरण करण्यासाठी मी आले. ते कारण जर तुला कळलं ना तर तू मला नक्की समजून घेशील श्रेयस. काय पर्सनल कारण आहे?
तू माझी जन्मदात्री आहेस हेच ना? हे याला कसं कळलं? तुला माहित होत आहे? आत्या, अगं काय बोलतेस तू हे? हे सगळं फसलंय. आता इथे इथे थांबलो तर अडकून जाऊ कायमचं. निघायला हवं. ओ दयानराव, कुठे निघालात? दारं बाहेरून बंद आहेत, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. मैदान सोडून कुठे निघालात? जोपर्यंत तुमच्या पापांचा गुन्ह्याचा हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत या घरातून कोणी बाहेर जाणार नाही. काय वाटलं होतं तुला? हे सत्य हुकुमाचं आहे का म्हणून मोक्याच्या वेळी माझ्या समोर फेकशील आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करशील? कसं माझ्या मम्मानी तुझ्याकडून मला हिरावून घेतलं, तू माझी जन्मदात्री आहेस हे सगळं सत्य मला सांगून माझ्या मनातली तुझ्याबद्दलची इमेज बदलशील? सॉरी हा, असेल तुमचं रक्त माझ्यात, पण माझ्यावर माझ्या डॅडचे आणि माझ्या मम्मांचे संस्कार आहेत. माझ्या आजीची तत्व माझ्या मनावर कोरलेली आहेत. माझ्या ताराचा विश्वासाचा हात माझ्या हातात आहे. त्यामुळे हे आईपणाचे गोडवे गाऊन माझ्या डोळ्यात पाणी आणशील आणि त्या पाण्याने स्वतःची पाप धुशील असा विचारही करू नकोस हा? हे कार्ड काही उपयोगाचं नाहीये. आता हाच पत्ता उलटा फेकला पाहिजे. उगाच काहीतरी काय बोलताय? अरे ती स्वतः म्हणाली का की मीच तुमची जन्मदात्री आहे म्हणून? उगाच या तारावरती विश्वास ठेवून तुम्ही काही इमले बांधताय. अरे आम्हाला प्रॉपर्टी नकोय, खरं तर प्रॉपर्टी हिलाच हवी आहे. म्हणून तर काचांवरनं देखील चालायला लावून स्वतःचं लग्न टिकवून ठेवलं हिनी. हिच्यावर कसला विश्वास ठेवताय तुम्ही? आणि आणखीन एक, आम्हीच तुमचे जन्मदाते आहोत हे सांगणारं काय प्रूफ आहे तुमच्याकडे? प्रूफ कसा असेल? कसा असेल प्रूफ? माझं बर्थ सर्टिफिकेट तर आत्यानेच बदललंय हो ना? श्रेयसकडे जरी प्रूफ्स नसतील तरी माझ्याकडे सगळे प्रूफ्स आहेत. संजय मामा, हे प्रूफ्स द्या प्लीज. हा यशोधरा ताईंचा मोबाईल. हा सासूबाईंचा मोबाईल. आणि हे श्रेयसचं बर्थ सर्टिफिकेट. श्रेयस, सासूबाईंनी जाता जाता सुद्धा तुझाच विचार केला रे. शेवटच्या क्षणी सुद्धा. तू त्यांच्या पोटचा मुलगा नव्हतास, पण त्यांनी तुझ्यावर स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं. त्यांनी शेवटी जाता जाता माझ्याकडून वचन घेतलं की माझ्या श्रेयसला जप, त्याला कधी अंतर देऊ नकोस.
आयुष्यभर त्याचा सांभाळ कर. पण श्रेयस, त्यांनी जे काही गुन्हे केले ना त्याची त्यांना जाणीव होती, पडून शेवटी जाता जाता त्यांनी हे सत्य सगळ्यांसमोर आणलं. ऐकाय, मरणाच्या दारात उभी आहे मी तारा. जीव सोडायच्या आधी तुला सत्य सांगते, कारण माझा जीव माझ्या श्रेयस मध्ये अडकलाय. मॅडम मॅडम तुम्हाला लई त्रास होतोय मॅडम. ताई पण मला सांगू दे, श्रेयसची जन्मदात्री आई शकुंतला आहे. ती बाई चांगली नाही, तिचे इंटेन्शन चांगले नाही, तिला फक्त पैसा हवाय. हे बघ, तिच्यापासून माझ्या मुलाला सांभाळ. माझ्या श्रेयसला अंतर देऊ नकोस प्लीज. त्याला सांग, माझ्या श्रेयसला. होय ग तारा, होय. यशोधरेला मारण्याच्या आरोपावरून तू जेलमध्ये असताना हे सत्य मला परत परत सांगत होतीस, पण मी विश्वास नाही ठेवला तुझ्यावर. मी सतत तुझ्याकडे पुरावा मागत होते. आज साक्षात यशोधरेच्या आवाजात सगळं सत्य माझ्या समोर आलंय. हो हो हो, श्रेयस माझा मुलगा आहे. एक आई आपल्या मुलावर जेवढं प्रेम करते ना तेवढंच प्रेमी माझ्या पोरावर केलंय. श्रेयस, मी तुझ्यावर प्रेम केलंय. हे सगळं केलं ते मी तुझ्या मायेपोटी, तुझ्या प्रेमापोटी. तू तान्हा बाळ होतस रे जेव्हा यशोधराने माझ्याकडून तुला हिसकावून घेतलं. अरविंद, तुला मुलगी झाली होती जी जन्मताच गेली. यशोधरा आणि मी एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, पण स्वतःचं दुःख विसरण्यासाठी तिने माझ्या मुलाला हिसकावून घेतलं रे माझ्यापासून. श्रेयस, मी आले होते फक्त तुझ्यासाठी, तुला परत घेऊन जायला. मला माफ कर, मी हे सगळं सत्य इतके वर्ष तुझ्यापासून लपवून ठेवलं. माझ्या प्रेमापोटी केलं सगळं? माझ्या प्रेमापोटी माझ्या मम्मानं मारून टाकलंस? माझ्या प्रेमापोटी सतत सतत माझ्या बायकोला त्रास देत राहिलीस? माझ्या प्रेमापोटी आमचं दोघांचं लग्न होऊ नये म्हणून सतत प्रयत्न केलेस? ऐन लग्नाच्या वेळी ही आराध्या नाही तारा आहे हे मला समजावं म्हणून व्यवस्थित प्लॅन केलास तू. प्रेमापोटी केलंस? हिने तुला माझ्यासाठी जे पत्र लिहायला सांगितलं होतं त्यातला बरोबर महत्वाचा मजकूर वगळलास तू, ज्या तिने मला सांगितलं होतं की आराध्या नाही तारा आहे म्हणून. हे माझ्या प्रेमापोटी केलंस? लाज वाटते मला, लाज वाटते की मी तुझ्या पोटी जन्माला आलोय. माझ्या मम्मांनी एका आईकडून तिचं मूल हिरावून घेतलं, चुकीचंच केलं त्यांनी. त्यांनी पापच केलं आणि त्यासाठी मी त्यांना कधी माफ करणार नाही. पण तू काय केलंस? हा, मुलगा म्हणून एकदा तरी मला बघण्यासाठी भेटण्यासाठी आलीस इथे? मूल हिरावून नेलं होतं ना तुझं? पोलिसात तक्रार केलीस जाऊन? चल
आपण असं गृहीत धरूया की मम्मांच्या पावरची पैशाची तुला भीती वाटली असेल म्हणून नाही केलीस. अगं धडपड जरी केली असतीस ना तरी मानलं असतं तुला. अगं काही नाही तर डॅड ना तुझ्या सख्ख्या भावाला सांगू शकत नव्हतीस तुझ्या बरोबर अन्याय झालाय म्हणून. बाकी सगळं तर सोड. इथे माझ्या प्रेमापोटी राहायला आलीस म्हणतेस ना. 1000 वेळा संधी मिळाली असेल तुला मला सत्य सांगण्याची, सांगितलंस नाही सांगितलंस.